पश्चिम आशियातल्या युद्धाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेला फटका। कच्च्या तेलाचे दर $100च्या पार, डॉलरच्या तुलनेत रुपयात ऐतिहासिक घसरण। युद्धामुळे शेअर बाजारात घसरण सुरूच, सेन्सेक्स 1900 अंकांनी घसरला, निफ्टीत 600 अंकांची घसरण। भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली, पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय। अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढली। प्रत्यक्ष युद्धापेक्षा विमा कंपन्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याची चर्चा। 7 प्रमुख कंपन्यांचा जहाज कंपन्यांना विमा सुरक्षा द्यायला नकार। विमा सुरक्षा नसल्यामुळे सामुद्रधुनीतून जहाजांची तेल वाहतूक बंद। इराण विरोधात ट्रम्प आक्रमक भूमिकेतच, इराणचं सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा। लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले, आठवडाभरात लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू, 84 मुलांनी तर अनेक महिलांनी गमावला जीव। इराणकडून बहरीनमधल्या अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला, हल्ल्यात अमेरिकेचे 21 सैनिकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। मनामा इथल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य। इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरू, काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवैतवर जोरदार हल्ले, इंधन टाक्यांना केलं लक्ष्य। इराणच्या तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग, आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य। इराणवरील संकट आणखीनच गहिरं। युद्धापाठोपाठ इराणवर नवं संकट, तेहरानमध्ये काळा पाऊस, इस्रायली हल्ल्यांनंतर पर्यावरणाची मोठी हानी, तेल साठ्यांना लागलेल्या आगीमुळे काजळी आणि तेलाचे अंश मिसळून पाऊस। आखाती देशातील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य, युद्धजन्य परिस्थितीत राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं निवेदन, व्यापारावर परिणाम झाल्याची ही माहिती। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक, सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। रायगडमध्ये मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त सदस्य नोंदणीला सुरुवात, जे बोलायचं ते 19 मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यातच बोलणार, राज ठाकरेंची माहिती। अजित पवार विमान अपघात प्रकरणी VSR विमान कंपनीच्या मालकाची चौकशी, अपघाताला पायलट सुमित कपूरची चूक, जबाबदार VK सिंग यांचा दावा। अजितदादांच्या अपघाताच्या निष्पक्ष चौकशीसाठी रोहित पवार आक्रमक, रोहित पवारांच्या दिल्ली भेटीगाठी, आज सपाच्या अखिलेश यादवांची घेतली भेट। थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव, मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालक यांना अंतिम नोटीस, 5 थकबाकीदारांनी भरला 10,45,00,000 मालमत्ता कर। 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। प्रदूषण टाळण्यासाठी सरकारचा निर्णय, राज्यभरात 14 लाख ऑटो रिक्षांना परवाने। रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वर्षभरात मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड, फुकट्यांकडून वर्षभरात 1,31,00,000 दंड वसुली।